नमस्कार. HSJB पॉलिटेक्निकच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. आजचा दिवस खूप खास आहे, कारण आपण साजरा करणार आहोत 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिन. तर ह्या खास दिवसाच्या निमित्ताने आज आपल्यासोबत आहेत माननीय माजी सैनिक श्री त्र्यंबक विश्वनाथ जाधव, जे सुभेदार पदापर्यंत आर्मीमध्ये पोहोचलेले होते, ज्यांचा जन्म चांदवड तालुक्यातील जोपूळ गावामध्ये झालेला होता. त्यांचं प्राथमिक शिक्षण जे आहे ते जोपूळ गावात झालं आणि शालेय शिक्षण आणि कॉलेजचं शिक्षण त्यांचं लासलगावमध्ये झालं. आज सर अखिल भारतीय माजी सैनिक संघटनेचे तालुका अध्यक्ष आहे आणि हे पद ते 15 वर्षापासून भूषवत आहेत. सर, तुमचं पॉडकास्टमध्ये मनपूर्वक स्वागत. धन्यवाद मॅडम. सर, सगळ्यात पहिला प्रश्न जो आहे तो आहे की तुम्हाला सैन्यामध्ये येण्याची प्रेरणा कुठून मिळाली? मला सैन्यामध्ये येण्याची मुख्य प्रेरणा आहे NCC, नॅशनल कॅडेट कोर्स. आणि 11वीला जो सब्जेक्ट होता मिलिटरी सायन्स, आणि जे NCCमध्ये जे मी कॅम्प केले आपले हायस्कूलमध्ये पण आणि कॉलेजमध्ये पण 2-3 वेळेस कॅम्प केले. त्या कॅम्पमध्ये मला जे बघायला मिळालं, जो ट्रेनिंगचा अनुभव मिळाला, त्याच्यामुळं मनामध्ये माझ्या एक सैन्याविषयी खूप प्रेम तयार झालं, देशाविषयी प्रेम झालं. त्याच्यामुळे मी ठरवलं की सर्व्हिस करायची तर आर्मीचीच करायची. बरं. आणि हा जो प्रवास आहे तुमचा, हा कुठल्या पोस्टपासून कुठल्या पोस्टपर्यंत झाला आणि कुठल्या पोस्टला तुम्ही रिटायर झाले? मी सर्वप्रथम ट्रेनिंगमध्ये रँक असतं, त्याला पण रिक्रूट्स म्हणतात. अगोदर ट्रेनिंग केलं, त्याच्यात रिक्रूट असतं, त्याच्यानंतर कसम परेड होते, मग शपथ ग्रहण होते, त्याच्यानंतर बनतो शिपाई, शिपाईनंतर लान्सनायक, लान्सनायक नायक. बरं. त्याच्या पुढचं प्रमोशन आहे हवालदार, त्याच्या पुढचं प्रमोशन असतं कंपनी हवालदार मेजर, त्याच्या पुढचं प्रमोशन असतं नायब सुभेदार, त्याच्या पुढचं प्रमोशन असतं सुभेदार. मी शेवट सुभेदार पदापर्यंत पोहोचलो आणि पेन्शन येताना मला गव्हर्नमेंटने एक ऑनरी सुभेदार मेजर म्हणून शेवटची पोस्ट दिली आणि 2003मध्ये मी रिटायर्ड झालो. बरं. म्हणजे 1975 पासून तर 2003 पर्यंत हा माझा आर्मीचा प्रवास राहिला. बरं. ह्या प्रवासादरम्यान किंवा ट्रेनिंगच्या दरम्यान तुमचे काही अनुभव आले असतील की जे अवघड होते क्षण असे, तर ते कुठले होते? आर्मीची नोकरी करताना सर्व क्षण अवघडच असतात, सोपं कोणतंच नसतं. सगळ्यात अवघड तर सुरुवातच असतं ट्रेनिंगमध्ये तुमची इतकी परीक्षा घेतली जाते, इतके कठीणचे कठीण प्रसंग दिले जातात किंवा इतक्या कठीण परीक्षा घेतल्या जातात. तुम्हाला असं तयारी केलं जातं की तुम्ही फिजिकली म्हणजे शारीरिकदृष्ट्या इतकं सक्षम बनवलं जातं की ती काही कष्ट झाले तरी तुम्ही हसतच राहिले पाहिजे, नाराज नाही झाले पाहिजे. कणखर बनवलं जातं, दगडासारखं ज्याला आपण म्हणू. दुसरं, मानसिकदृष्ट्या इतकं त्याला कडक बनवलं जातं की कोणताही प्रसंग येऊ, किती काही अवघड असो, इव्हन कोणाची एक्सपायरीची जरी कोणाची बातमी मिळाली तरी सुद्धा रडायचं नाही, चेहऱ्यावर काही सुद्धा बदल होऊ द्यायचा नाही, मनामध्ये काही चलविचल होऊ नाही द्यायची. मग शारीरिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या सगळ्या बाजूनी ट्रेनिंगमध्ये एकदम फिट करतात. आता पुढचा प्रश्न मी तुम्हाला असा विचारेल की जसं सावरकरांनी म्हटलंय की देहाकडून देवाकडे जाताना मध्ये देश लागतो आणि त्या देशाचं आपण काहीतरी देणं लागतो, आणि तुमचा सर्व्हिसचा खूप मोठा काळ देशासाठी गेलेला आहे. तर तुमच्यासाठी 15 ऑगस्टचं काय महत्व आहे? नुसतं 15 ऑगस्टच नाही मॅडम, तर आमच्यासाठी 26 जानेवारी प्रजासत्ताक दिवस आणि 15 जानेवारी आर्मी डे, तिन्ही सण याला आम्ही फेस्टिवलच म्हणतो. हे आमच्यासाठी तिन्ही पण खूपच दिवाळीपेक्षाही जास्त लोकप्रिय आहे. हे तुमच्यासाठी सणच झालेले आहे, एक फेस्टिवल आहे, एक नॅशनल फेस्टिवल आहे. सगळ्यात मोठं आम्ही 26 जानेवारीला मानतो, त्याच्यानंतर 15 ऑगस्ट आणि त्याच्यानंतर आर्मी दिवस आहे. आता आपल्याकडे ज्या पद्धतीने 15 ऑगस्ट साजरा केला जातो किंवा 26 जानेवारी, तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये होते तर तुम्ही कसा साजरा करायचे? सर्व्हिसमध्ये तुम्ही बघितलं असेल, 26 जानेवारीला सकाळी तुम्ही टीव्हीवर बघत असाल. 15 ऑगस्टला पण संध्याकाळच्या वेळेस दाखवता, पण स्पेशली 26 जानेवारीला सकाळी दाखवता. आपले प्राईम मिनिस्टर साहेब, राष्ट्रपती आणि बाहेरचे कोणीतरी, बाहेरच्या दुसऱ्या देशाचे राष्ट्रपती किंवा प्राईम मिनिस्टर कोणीतरी असं पाहुणे म्हणून बोलवतात त्यांना दरवर्षी. असं तिथं आपल्या सैन्याची ताकद, एक प्रकारची प्रदर्शनी, आपल्याकडे कोणते कोणते आर्म्स आहे, कोणते कोणते ग्रह आहे, जसे पृथ्वी, मिसाईल्स, या सर्वांचं प्रदर्शन केलं जातं देशाच्या लेवलवर. आणि ते प्रदर्शन जे आहे पूर्ण जग बघतं, तेव्हा आपल्याला कळतं पूर्ण जगामध्ये आपण किती उत्कृष्ट आहे, कोणत्या लेवलला आहे.
आपली ताकद काय आहे त्याचा उद्देश तो आहे 26 जानेवारीमध्ये सण म्हणूनच करता. पण ते सगळं टीव्हीवर टेलिकास्ट करता तुम्ही बघा. 26 जानेवारी कधी हो. येईल सकाळी 9 म्हणजे वाजता, आम्ही पण 8:30 पावणे 9 वाजता सुरू होतो. आणि किती पब्लिक येते की देशातून तिकीट मिळत नाही आणि सुरक्षा खूप कडक असते, तिथं जाणं खूप अवघड आहे. त्याच्यामुळे आपण टीव्हीवरच बघत जायचं. तुमच्या आयुष्यात असा कुठला क्षण होता की ज्याच्यामुळे तुम्हाला अभिमान वाटतो की आपण देश सेवेसाठी, नोकरीचा जो आपला भाग आहे तो देश सेवेसाठी आपण बलिदान केलंय असं, किंवा योगदान केलंय? योगदान तर मी सांगितलं, जेव्हा आम्ही भरती झालो किंवा जॉईन झालो आर्मी, तर सुरुवातीपासून ट्रेनिंग पासून तर शेवटपर्यंत क्षणने पूर्ण लाईफच आर्मीसाठी सॅक्रिफिकेशन किंवा दानच देऊन टाकलं आम्ही. आमचं तारुण्य, आमचं म्हातारपण, आमचं सर्वच काही आम्ही दान केले. आता सुद्धा आम्ही लढाईसाठी तयार आहे. आम्हाला जर आज जरी बोलवलं, माझं वय 70 वर्ष आहे, आज जरी मला बोलवलं तरी सुद्धा मी लढाईसाठी जाण्यासाठी तयार आहे. एक सर्वसामान्य लोकांच्या मनातला प्रश्न मी तुम्हाला विचारते की अतिरेकी जे आहे ते आम्ही सिनेमामध्ये बघतो किंवा पेपरमध्ये बघतो, ते तुम्ही प्रत्यक्ष बघितलेले असाल, तर 100%. तुम्हाला ते कसे आयडेंटिफाय किंवा कसे ओळखता आले? आणि त्यांच्या सोबतचा किंवा त्यांच्या समोरासमोर जर तुम्ही गेले असाल, काही झाले असेल, तर तो अनुभव तुमचा कसा होता? आतंकवाद्यांना कोणी ओळखू शकत नाही. जर ओळखलं असतं तर मग हा आतंकवाद झालाच नसता. बरोबर. पहिली गोष्ट, हे आतंकवादी सगळे लपून छपूनच सगळे काम करतात आणि मॅक्सिमम रात्रीच्या वेळेस करतात किंवा जंगलामध्ये लपूनच कार्यक्रम करतात सगळं. हा आर्मीवर जेव्हा अटॅक करतात किंवा एखाद्या गावावर किंवा पुरुषावर, कोणाही व्यक्तीवर, किंवा स्पेशली आर्मीवरच करतात. आर्मीचं डिमोरलाइज करणे, आर्मीचा डिमोरलाइज करायचं आहे त्यांना. ते काय करतात, जसं जंगलामधून रस्ता असतो, जंगलामधून जाताना, तर ते कुठेतरी जंगलामध्ये दोन्ही बाजूला म्हणजे त्याला आपण लपून बसतात. ते लपून बसताना अचानक आर्मीची गाडी आली किंवा आर्मीची एक व्हेकल किंवा कानवाई असते, 5 गाड्या 10 गाड्या, पण त्यांना माहिती असतं कोणत्या गाडीमध्ये कोण बसलेले आहे, त्याच्यामध्ये किती सैनिक बसलेले. मग त्याच गाडीवर ते बॉम्ब ब्लास्ट करतात किंवा ग्रेनेड फेकतात किंवा फायरिंग करतात, किंवा एकाच वेळेस सगळं तिन्ही पण करतात. त्यांचे 4 आतंकवादी असतील तर 4ही पण एका वेळेस अटॅक करतात. ते एक जण फायरिंग करतो, एक जण ग्रेनेड फेकतो, एक जण बॉम्ब फेकतो, आणि अनेक प्रकार त्याच्यामध्ये. किंवा जमिनीमध्ये पण ते पेरून ठेवतात, माइन्स त्याला म्हणतो आपण. आणि खूपच अवघड आहे, त्यांना ओळखणे खूप अवघड आहे. पण आम्ही त्यांची प्रेत खूप बघितली, जिवंत तर नाही बघितली, मेल्यानंतरच बघितली जास्त. जिवंत फारच कमी, 1-2 असे बघितले असेल आम्ही. आणि जे स्थानिक आतंकवादी आहे ते आम्ही त्यांना, जे सरेंडर झालेले, त्यांना आम्ही खबरी म्हणून ठेवायचो किंवा इन्फॉर्मर म्हणून ठेवायचो. तर आमच्याकडे आम्ही गुप्त पद्धतीने त्यांना ठेवायचो. त्यांना साऱ्या सुविधा उपलब्ध करायच्या आणि ते आम्हाला खबर द्यायचे, मग कुठं काय चालू आहे, कुठं आतंकवादी लपलेले आहे. मग त्यावेळेस त्याचं कॉर्डन करून त्या गावाला पूर्ण 4ही बाजूने घेरायचं. त्याच्यानंतर मग त्या पूर्ण गावात सगळे माणसं बाहेर काढायची सकाळी अनाऊन्समेंट करून पहाटेच, आणि मग पूर्ण गाव चेक करायचं. मग चेक करता करता त्या घरामधून जिथं लपलेले असतील ते अगोदरच आमच्यावर गोळीबार करायचे. मग त्यावेळेस ओळखायचं, समजायचं या घरामध्ये ते लपलेले आहे. मग आमचं उद्दिष्ट ते असायचं, एम असायचं की त्या घरालाच अगोदर तर त्यांना वॉर्निंग द्यायचं, 1 वेळा 2 वेळा 3 वेळा वॉर्निंग द्यायचं की तुम्ही सरेंडर व्हा. नाही झाले तर शेवटचा पर्याय मग फायरिंग. मग शेवटी ती घरच बरबाद करून टाकायची, त्याला ग्रेनेड ब्लास्ट करून खतम करून टाकायचे आणि त्यांची प्रेतच उचलायची. आजकालचे जे विद्यार्थी आहेत यांना तुम्ही काय सांगाल की तुमचे जे देशभक्तीसाठी तुम्ही जे नोकरी केलेली आहे, तर मुलं कशा पद्धतीने आपलं योगदान देऊ शकतात देशासाठी, किंवा आयुष्यात त्यांच्यासाठी कुठली गोष्ट प्रायोरिटीला असली पाहिजे? मला पुष्कळशी मुलं विचारतात सर्व्हिसला, ज्यांना माहिती माझ्याविषयी, की आम्हाला पण सैन्यात जायचं आहे किंवा आम्हाला पण तुमच्यासारखं बनायचं आहे. स्पेशली माझा मुलगाच, बाकी ते काय बोलायचं. माझ्या मुलाचं पण 23 वर्ष झाले, आता 24 वर्ष चालू आहे. अरे वा. तो शिकत असतानाच त्याच्या मनामध्ये अशी भावना तयार झाली की मला सुद्धा वडिलांसारखंच काहीतरी करायचं आहे, मला सुद्धा तुमच्यासारखी सर्व्हिस करायची. मी म्हणतो ही सर्व्हिस खूप अवघड आहे, करू नको. मी केली पण तुझ्यासाठी खूप अवघड आहे, पण मी कठोर होतो, मी केली. तो म्हणे मी पण तुमच्यासारखंच करेल. तर प्रत्येक विद्यार्थ्यासाठी सांगेल, जर तुम्हाला यायचं असेल सैन्यामध्ये, येण्याची प्रक्रिया खूप अवघड आहे. कमीत कमी 1000मधून एक घेतात. म्हणजे बाकी तुम्ही डॉक्टर बनू शकता, इंजिनियर बनू शकता, पण एक शिपाई नाही बनू शकत. इकडं राजकारणात तुम्ही आमदार बनू शकता, खासदार बनू शकता, पण एक शिपाई बनणं खूपच अवघड आहे ती प्रक्रिया. त्याच्यासाठी एकच सांगाल, तुम्ही प्रयत्न करा, तुमची शिस्त
शिस्तप्रिय जीवन जगा, प्रयत्न करा. अनेक प्रकार त्याच्यामध्ये डिग्रीनंतर आहे, SSB सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे, CDS आहे, आणि जी आपली भरती होते जसे आपलं जिल्हा लेवलवर होते, पेपरला आपण ऐकत असाल किंवा TV न्यूजला देता, अमक्या तारखेला भरती आहे, अमक्या तारखेला भरती आहे. त्या भरतीमध्ये ट्राय करा, इंटरव्ह्यू द्या, मेडिकल द्या, फिजिकल फिटनेसचा टेस्ट द्या, सर्व टेस्ट द्या. किंवा कोणी आजकाल अकॅडमी सुरू झालेले आहे, अकॅडमीच्या थ्रू जाऊ शकता. पण तिथं काही अनुचित प्रकार घडतात अकॅडमीमध्ये, तर ते पैशाला बळी पडू नका, बिना पैशाचं जा. तुमच्यात जर सामर्थ्य आहे तुम्ही जाऊ शकता. तुम्ही जास्त शिक्षण घेऊन जा, ऑफिसर बना, डायरेक्ट क्लास 1 अधिकारी बना, डायरेक्ट लेफ्टनंट, कॅप्टन, मेजर, लेफ्टनंट कर्नल असं तुम्ही वरच्या लेवलला जा. आणि जर नाही जमलं तर मग खाली तुम्ही शिपाईपासून सुरू करू शकता. आम्ही जसे केलं, शिपाईपासून सुरू केलं तर खालच्या स्टेप बाय क्लास 2 अधिकारीपर्यंत आम्ही पोहोचलो. आम्ही शेवट ज्युनियर कमिशन ऑफिस म्हणून रिटायर्ड झालो. आता हा विषय निघाला आहे तर मला सांगायला अभिमान वाटतो की आमच्या कॉलेजमधलेही काही विद्यार्थी आज मिलिटरीमध्ये जॉईन झालेले आहेत, की स्पेशली जे मेकॅनिकल इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधून असे बरेचसे विद्यार्थी आहेत की आज ते जॉईन झालेले आहेत. तर हे जे बॅकग्राऊंड आहे तर याच्यासाठी कुठले कुठले इंजिनिअरिंग फील्ड जे असतात ते महत्त्वाचे असतात. मेकॅनिकलचा आम्हाला एक स्वतःचा आमचा अनुभव आहे की आमचे विद्यार्थी आहे. आणखी कुठले इंजिनिअरिंग फील्डमधले विद्यार्थी जाऊ शकतात? सर्वच फील्ड, सर्वांसाठी चान्स आहे. इंजिनिअरिंग साईडला पण आणि मेडिकलला पण, दोन्ही साईडला चान्स आहे. डिप्लोमावाल्यांना पण आहे आणि डिग्रीवाल्यांना पण आहे. म्हणजे सिव्हिलवाले पण जाऊ शकतात. फक्त त्यांची प्रक्रिया जाण्याची वेगळी आहे. तसेच SSB बोर्ड थ्रू सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड आहे, सेंट्रल डिफेन्स सर्व्हिस CDS, सेंट्रल डिफेन्स सर्व्हिसेस, त्याच्या थ्रू पण जाऊ शकतात. किंवा पेपरला येतात बघा तुम्ही, ज्यांना अधिकारी म्हणून जायचं असेल तर इंजिनिअरिंग फील्डमध्ये त्याच्यासाठी आमच्याकडे आहे EME म्हणून असतं एक डिपार्टमेंट आहे, तर इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग, त्याला EME म्हणतात. त्याच्यामध्ये जाऊ शकतं. दुसरं डिपार्टमेंट आहे MES, मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिस, MES म्हणतो आपण त्याला. त्याच्यासाठी तिथं जागा आहे. इलेक्ट्रिकवाले पण तिथं आहे आणि सिव्हिल इंजिनियर त्यांच्यासाठी पण आहे. म्हणजे सिव्हिल इंजिनिअरिंग करूनही विद्यार्थी जाऊ शकतात. डिप्लोमा करून पण जाऊ शकतात, डिग्री करून पण जाऊ शकतात. डिप्लोमा करून जर गेलं तर तिथं ज्युनियर इंजिनियर म्हणून घेतात, आणि डिग्री करून जर गेलं तर सिनियर इंजिनियर किंवा असिस्टंट इंजिनियर वगैरे घेऊ शकतात. किंवा गॅरेजिंग इंजिनियर पण प्रमोशन आहे. पुढे पण अनेक प्रमोशन आहे. जसं सर्व्हिस करत राहत तसं प्रमोशन आहे. सर, पुढचा प्रश्न असा आहे की जेव्हा एखादी व्यक्ती आर्मीमध्ये सर्व्हिस करते तर तिला अनेक गोष्टीचं सॅक्रिफाईस करावं लागतं. तर अशा कुठल्या गोष्टी असतात त्या की ज्या तुम्हाला सॅक्रिफाईस कराव्या लागतात? आर्मीमध्ये नोकरी करायचं म्हटलं म्हणजे तुम्हाला सांगितलंच आहे, सर्वांना माहिती आहे. इकडची सर्व्हिस आहे आपली, कोणतीही सर्व्हिस करतो आपण, सिव्हिल सर्व्हिसेस. इव्हन तुम्ही टीचरची सर्व्हिस घ्या, तलाठी घ्या, ग्रामसेवक घ्या, कोणी घ्या, किंवा अधिकारी घ्या, किंवा कलेक्टर घ्या, प्रत्येकाला 8 तास ड्युटी आणि घरी जातो तो. बरोबर. आपल्या फॅमिलीबरोबर, आपल्या मुलांबरोबर राहतो. पण आर्मीमध्ये असं नाही आहे. आर्मीमध्ये 8 तास ड्युटी नाही, आर्मीमध्ये याच्या 3 पट ड्युटी आहे. 8 × 24 म्हणजे 24 तास सेवा द्यावा लागते आर्मीमध्ये. तिथं तुमची फॅमिली, पोरं, संसार, बॅकग्राऊंड, नातेवाईक वगैरे, मुलं बाळं हा विषय नाही. ड्युटी इज ड्युटी. तिथं काही चान्स नाही आहे. पूर्ण सॅक्रिफिकेशन आहे तुमचं. जसं वयाच्या 20व्या वर्षी गेले म्हणजे तुमचं पूर्ण तारुण्य 20 ते 40 स्पेशली पहिली स्टेप. मी तर जवळजवळ वयाच्या 47-48 वर्ष वयापर्यंत गेले, 28 वर्ष सर्व्हिस केली. तर पूर्ण तारुण्य पण देशासाठीच अर्पण केलं म्हणावं लागेल. आता शेवटचा जो प्रश्न आहे त्याचा तुम्हाला एका शब्दामध्ये काय सांगता येईल, उत्तर देता येईल ते तुम्हाला द्यायचं आहे की भारताला एका शब्दात तुम्ही काय सांगा? भारत देश आजच्या स्थितीला जगामध्ये महाशक्ती म्हणून एक उभं तयार होतोय. त्याच्याबद्दल खूप आनंद आहे आम्हाला. तुमचं सर्वात कठीण पोस्टिंग कुठे होतं? सर्वात कठीण पोस्टिंग माझी 6 वर्ष मी JNK मध्ये राहिलेलं आहे. तर त्याच्यापैकी पहिली पोस्टिंग सोपी होती JNKची. त्यावेळेस उग्रवाद नव्हता. नंतर ती 3 वर्ष होते ती अतिशय अवघड, सगळ्यात अवघड JNK. आणि ह्या 28 वर्षाच्या नोकरीमध्ये तुमच्या सगळ्यात आवडती आठवण कुठली होती की तुम्हाला एखादं पुरस्कार मिळाला, पदक मिळालं, म्हणजे असं काही आहे का कुठली आवडती? मला एक फायरिंगमध्ये, निशाणेबाजीमध्ये मला गोल्ड मेडल मिळालं होतं एकदा. ज्यावेळेस मी नायब सुधार म्हणून त्या पोस्टवर होतो त्यावेळेस मी ते गोल्ड मेडल, म्हणजे वय जास्त असताना सुद्धा माझं वय त्यावेळेस 40च्या पुढे असेल.
त्या वयासुद्धा मी सगळ्यांना 1000 स्टुडंट्समध्ये किंवा 1000 सैनिकांमध्ये माझा पहिला नंबर आला होता आणि त्यावेळेस मला गोल्ड मेडल मिळालं होतं. आजही आहे ते माझ्याकडे. आजच्या युवकांसाठी तुम्ही काय संदेश द्याल? आजच्या युवकांसाठी एकच आहे, शारीरिकदृष्ट्या ठीक राहणं, शैक्षणिकदृष्ट्या ठीक राहणं, शिस्तप्रिय जीवन जगणं आणि नशेपासून दूर. या बाकीच्या सवयी असतात ज्याला हॅबिच्युअल, काय कोणी स्मोकिंग करतं, कोणी तंबाखू खातं, कोणी गुटखा खातं, हे काही न करता जर तुम्ही देशासाठी काही करत असाल किंवा समाजासाठी काही करत असाल तर तुमचं जीवन सर्वश्रेष्ठ राहील, तुम्ही यशस्वी व्हाल. एवढंच माझं सांगणं आहे. मित्रांनो, आज आपण जाणून घेतलं की देशासाठी सेवा करणं म्हणजे फक्त नोकरी नाही, तर ती एक जबाबदारी, एक अभिमान आणि एक जीवनशैली आहे. या स्वातंत्र्य दिनानिमित्त आपणही ठरवूया आपल्या देशासाठी काहीतरी सकारात्मक योगदान देण्याचं. मी माझ्यातर्फे आणि माझ्या परिवारातर्फे किंवा माझी सैनिक संघटनेतर्फे एकच आशा व्यक्त करतो की सर्वांचं आयुष्य मंगलमय हो, आरोग्य मंगलमय हो, स्वच्छ सुंदर राहो, देशासाठी काहीतरी करा. ह्या निमित्ताने 15 ऑगस्टसाठी सर्वांना शुभेच्छा, एवढंच सांगू इच्छितो. धन्यवाद. हा पॉडकास्ट जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद.